तर शक्तीपीठ महामार्ग या संदर्भात चर्चा खूप होती आहे आणि या चर्चेदरम्यान त्याला कॉन्ट्रोवर्सी पण खूप होती आहे. म्हणजे लँड ॲक्विजिशनला विरोध आहे, स्थानिक राजकारण्यांचा विरोध आहे. काय स्थिती आहे आत्ताची आणि कधीपर्यंत याचं काम सुरू होऊ शकतं? शक्तीपीठ महामार्गाच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर हा अत्यंत गरजेचा असा महामार्ग आहे राज्याच्या विकासासाठी. प्रत्येक 100 किलोमीटरमध्ये साधारणतः 1000 शेततळी म्हणजे महामार्गाच्या बाजूला शेततळ्या करण्याचा मानस आहे. म्हणजे 800 किलोमीटरमध्ये साधारणतः एक 7 ते 8 हजार अशी शेततळी तयार होतील दोन्ही बाजूंनी. ती शेततळी तयार करताना ते शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्यासोबत करारनामा करून त्याच शेततळ्यातली माती जी आहे ती महामार्गासाठी वापरली जाईल. त्यात जे काही पाणी स्टोअर होईल त्या पाण्याचा अर्ध्या पाण्याचा वापर ते महामार्गाच्या बांधकामासाठी ते करतील. महामार्गाचं बांधकाम सुरू असताना शेतकऱ्याला वापरता येईल आणि महामार्ग जेव्हा पूर्ण होईल तेव्हा ते संपूर्ण जे काही क्षेत्रातलं पाणी आहे तो शेतकरी वापरेल. अशा पद्धतीची ही संकल्पना आहे. यामुळे हा महामार्ग जो आहे हा खूप वेगळा असेल. हा फक्त इन्फ्रास्ट्रक्चर हा रस्ताच नसून यासोबत हे जे काही जलसंधारण होणार आहे या महामार्गासोबत ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. आणि या ठिकाणी 26 इंटरचेंजेस येतील असे आणि प्रत्येक इंटरचेंजेसला MSRDC प्लॅनिंग अथॉरिटी राहणार आहे आणि इंटरचेंजेसचा एक शिस्तबद्ध पद्धतीनं हा विकास करण्याचं नियोजन आहे. कुठलाही प्रकल्प शासन लोकांवरती लादू इच्छित नाही आहे, लादण्याची भूमिका नाही आहे. लोकांना विश्वासात घेऊन लोकांच्याच विकासासाठी आम्हाला काम करायचं आहे.